नमस्कार. आज मी अशा विषयावर बोलणार आहे ज्या विषयाची व्याप्ती मोजायला हे आकाशही अपूर्ण पडेल. ज्या महापुरुषाबद्दल बोलणार आहे त्यांचं कर्तृत्व इतकं उत्तुंग आहे की त्यांच्याबद्दल बोलताना शब्द अपूर्ण पडतील, माझी वाक्य थिटी पडतील. सूर्याचे वर्णन करण्यासाठी मेणबत्तीचा उजेड अपुरा असतो, अगदी तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या नावाचा आवाका स्पष्ट करण्यासाठी माझे ज्ञान अत्यंत तोकडे आहे. बाबासाहेब आंबेडकर हे फक्त एका काळाचे नेते नव्हते, तर ते युगायुगांना प्रकाश देणारे प्रकाशस्तंभ आहेत. अनेकांना वाटतं बाबासाहेब म्हणजे फक्त संविधान, अनेकांना वाटतं बाबासाहेब म्हणजे फक्त लढा. समुद्राची खोली मोजता येते, परंतु बाबासाहेब आंबेडकर यांच्या बुद्धिमत्तेचा आणि कार्याचा तळ गाठणे कोणालाही शक्य नाही. बाबासाहेब आंबेडकर हे कायदेतज्ञ होते, ते अर्थशास्त्रज्ञ होते, ते समाजसुधारक होते आणि त्याही पलीकडे जाऊन ते माणूस म्हणून माणसाला प्रतिष्ठा मिळवून देणारे महामानव होते. कधी वाटतं त्यांच्याविषयी बोलताना कुठून सुरुवात करावी. त्यांच्या अथांग ग्रंथसंग्रहापासून की त्यांच्या अहोरात्र चालणाऱ्या संघर्षापासून, त्यांच्या RBIच्या पायाभरणीपासून की त्यांनी महिलांना मिळवून दिलेल्या अधिकारांपासून, दिवसांमागून दिवस संपतील, रात्रीमागून रात्री संपतील, परंतु बाबासाहेबांचा कार्याचा इतिहास संपणार नाही. बाबासाहेब आंबेडकर हे फक्त एका समाजाचे नेते नव्हते, तर ते आधुनिक भारताचे आर्किटेक्ट होते. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आज आपण बाबासाहेबांच्या अशा पैलूंवर चर्चा करणार आहोत जे कदाचित इतिहासातील पानांमधून हरवलेले आहेत. 18 तास अभ्यास करणारा विद्यार्थी हा जेव्हा अमेरिकेत जातो तेव्हा त्यावेळेस तिथले प्राध्यापक थक्क होतात. न्यूयॉर्कच्या लायब्ररीत बाबासाहेब सर्वात आधी जायचे आणि सर्वात उशिरा बाहेर पडायचे. त्यावेळेस त्यांनी प्राचीन व्यापार, एन्शंट इंडियन कॉमर्स यावर प्रबंध लिहिला. विचार करा, ज्या काळात भारतात अस्पृश्यतेचे चटके सोसावे लागत होते, त्या काळात ह्या महामानवाने जागतिक अर्थव्यवस्थेवर भाष्य केले. बाबासाहेब आंबेडकरांकडून आजच्या तरुणांनी काय शिकावे? वाचाल तर वाचाल हा केवळ एक संदेश नसून ते एक जगण्याचे साधन आहे. त्या काळात बाबासाहेबांची स्वतःची वैयक्तिक एक लायब्ररी होती, राजगृह, जिच्यात 30,000हून अधिक पुस्तकं होती. आणि तुम्हाला माहीत आहे का, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांतून झालेली आहे. त्यांनी लिहिलेला ग्रंथ द प्रॉब्लेम ऑफ द रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन हा हिल्टन यंग कमिशन समोर मार्गदर्शक ठरला. आज आपण डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्याची जी चर्चा करतो, त्यावर बाबासाहेब आंबेडकरांनी 100 वर्षापूर्वी रुपयाच्या स्थिरतेवर भाष्य केले होते, उपाय दिले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त कायदेतज्ञ नव्हते, तर ते भारताचे पहिले उच्च विद्याविभूषित अर्थशास्त्रज्ञ होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नदीजोड प्रकल्पांचे विचार, वीज निर्मितीचे धोरण आजच्या आधुनिक भारताचा पाया आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते ते म्हणायचे की कोणत्याही समाजाची प्रगती ही मी त्या समाजातील महिलांनी किती प्रगती केली यावरून मोजतो. आज भारतीय महिलांना जो मालमत्तेत अधिकार मिळाला, घटस्फोटाचा अधिकार मिळाला, कामाच्या ठिकाणी प्रसूती रजा मिळाली, ही सर्व बाबासाहेबांच्या हिंदू कोड बिलाची देणगी आहे. संसदेत ज्या वेळेस हे बिल नामंजूर झाले त्यावेळेस बाबासाहेबांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. तत्वासाठी खुर्ची सोडणारा नेता इतिहासात विरळाच. त्यांनी फक्त स्त्रियांना केवळ मतदानाचा अधिकार दिला नाही, तर त्यांनी स्त्रियांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. 1956ची धम्मचक्र प्रवर्तन ही केवळ धर्म परिवर्तनाची घटना नसून ती गुलामीच्या बेड्या तोडून टाकणारी एक वैचारिक क्रांती होती. बाबासाहेबांनी
तलवारीने नव्हे तर विचारांची क्रांती घडवली. बाबासाहेबांना असा समाज हवा होता जिथे समता, बंधुता, न्याय असेल. त्यांनी शिकवले की गुलामाला गुलाम आहे याची जाणीव करून द्या. आज बाबासाहेबांचा जय जयकार करून किंवा त्यांना हार घालून चालणार नाही. तर त्यांनी जो मंत्र दिला, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा आजही तितकाच लागू होतो. आजचा संघर्ष हा शिक्षणासाठी आहे. आजचा संघर्ष हा आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी आहे. आजच्या तरुणांनी बाबासाहेब आंबेडकरांचं एक जरी पुस्तक वाचलं आणि ते आचरणात आणलं तर तीच खरी आज बाबासाहेबांना आदरांजली असेल. तुम्हाला बाबासाहेबांचा कोणता पैलू सर्वात जास्त आवडतो? कायदेतज्ञ, अर्थशास्त्रज्ञ की समाजसुधारक? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून बाबासाहेबांचे प्रगल्भ विचार प्रत्येक घराघरात पोहोचवा. जय भीम, जय शिवराय.